मित्र हो नमस्कार. मी डॉक्टर चारुदत्त गंधे. वाचन सल्लामध्ये आपले स्वागत. जिम कॉर्बेट हे नाव ऐकलं नसेल असा एकही निसर्गप्रेमी किंवा वन्यजीव प्रेमी नसेल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उत्तर भारतातील हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये अनेक नरभक्षक वाघांनी उच्छाद मांडला होता. या नरभक्षक वाघांमुळे तेथील लोकांना रोजचं जगणं सुद्धा अतिशय अवघड झालेलं होतं. या नरभक्षक वाघांना मारण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने अनेक बक्षिसं पण ठेवली होती. कोणतंही बक्षीस न स्वीकारता या नरभक्षक वाघांच्या शिकारी केल्या. त्यांनी केवळ शिकार केली नाही, तर त्यांनी तेथील उत्तर भारतातील लोकांचं जगणं सुसह्य केलं. आणि त्या सगळ्या शिकार कथांचं समग्र जिम कॉर्बेट नावाचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध झालं. या केवळ शिकार कथा किंवा जंगल कथा नाहीत. यामध्ये आपल्याला उत्तर भारतातील संस्कृती, तेथील परंपरा, तिथे असणारी जंगलं, तिथे असणारी जैवविविधता, तिथे आढळणारे प्राणी, त्या प्राण्यांचं वर्तन, या सगळ्या विषयीची सविस्तर माहिती या शिकार कथांमधून आपल्याला मिळते. जिम कॉर्बेट हे नरभक्षक वाघांची शिकार करण्यात यशस्वी का झाले याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांना जंगलाविषयी वाटत असणारं प्रेम, आपुलकी. लहानपणापासून तिथेच वाढलेलं असल्यामुळे तेथील लोकांची संस्कृती, परंपरा, तेथील भाषा, तिथल्या सगळ्या जंगलांमधली परिस्थिती त्यांना अतिशय खोलवर अवगत होती. त्यामुळे हे वाचत असताना आपल्याला हे जाणवतं. त्यांनी शिकार केलेले जे वाघ आहेत त्यामध्ये चंपावतीची नरभक्षक, ठकची नरभक्षक, पोवळगडचा बॅचलर, मोहनचे वाघ असे विविध प्रकारचे नरभक्षक. या पुस्तकांमध्ये आपल्याला केवळ नरभक्षकांच्या शिकारीच नव्हे, तर हे वाघ नरभक्षक का झाले असावेत, नरभक्षक होण्यामागे कारण काय काय आहेत, याविषयी सुद्धा सविस्तर माहिती पाहायला मिळते. या शिकार कथा वाचत असताना आपण प्रत्यक्ष शिकारच बघतो आहोत असं आपल्याला वाटतं. त्याचं कारण त्यांनी या शिकार कथा लिहित असताना त्याचं केलेलं सुंदर वर्णन. आणि हे वर्णन आपल्याला त्यांच्याच शिकार कथांचा एक भाग बनवतं. जणू काही आपण त्यांच्या बरोबरच मचाणावर किंवा एखाद्या झाडावर किंवा एखाद्या दगडाच्या मागे लपलेलो आहोत असं आपल्याला वाटतं. इतकं आपण त्या शिकार कथा वाचताना त्याच्याशी समरस होतो. प्रत्यक्ष शिकार करणं आता शक्य नाही, पण शिकारीचा जर आपल्याला रोमांच अनुभवायचा असेल, शिकारीचा आपल्याला अप्रत्यक्षपणे अनुभव घ्यायचा असेल, तर नक्की वाचा जिम कॉर्बेट. पुस्तकाचं नाव आहे समग्र जिम कॉर्बेट. अनुवाद वैशाली चिटणीस, डायमंड पब्लिकेशन, पुणे. धन्यवाद.